हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही कधी लेमन केक खाल्ला आहे का? तर खाल्ला नसाल तर आज जरूर बघा. मी स्पॉनची पण रेसिपी लवकरच टाकणार. जर तुम्ही मला खूप सारे कमेंट दिल्या तर मी नक्कीच स्पॉनची रेसिपी टाकणार आहे की लेमन केक कसा बनवायचा असतो. तर ॲक्च्युली ही क्लायंट 2 वर्षापासूनच माझी रेग्युलर क्लायंट आहे. तर त्यांना ना रोज नेहमी तेच तेच खाऊन थोडंसं ना त्यांना नवीन टेस्ट ट्राय करायची होती. तर त्यांनी मला खूप फोर्स केला की प्लीज ताई, तुम्ही नवीन फ्लेवर बनवा ना लेमनवाला. तर हे स्पॉन्ज मी अर्धा किलोचा बनवला होता आणि ह्याच्यामध्ये मी लेमनचं झिस्ट यूज केलं आहे आणि थोडासा लेमन ज्यूस यूज केलं आहे आणि ते टाकून मी स्पॉन्ज प्रिपेअर केलं आहे. तर ह्याचं कॉम्बिनेशन ना मी ब्ल्यूबेरीमध्ये ठेवलं आहे की मला वाटलं की ब्ल्यूबेरीमध्ये ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटेल, म्हणून मग मी याच्यामध्ये क्रश जो आता आयसिंग करते ना त्याच्यामध्ये ब्ल्यूबेरीचा क्रश यूज केलेला आहे. तर कधी-कधी होतं ना आपल्याला तेच केक, पायनॅपल, बटरस्कॉच, ब्ल्यूबेरी, रसमलाई हे तेच म्हणजे आता बघा 2 वर्षापासून रेग्युलर क्लायंट आहे, तर ती नेहमी खायला केक वगैरे मागवते ना. तर ह्यावेळेस मला कसं आहे असल्या केकला ना थोडासा स्पेशल टाईम काढावा लागतो आपल्याला, म्हणून मी कधी बनवायच्या ह्याच्यामध्ये भानगडीतच पडत नाही. तर मी माझे रेग्युलर क्लायंट असल्यामुळे मी ट्राय केला ह्यावेळेस की लेमन केक बनवूयाच म्हटलं. तर मी नंतर त्यांना रिव्ह्यू पण विचारले. त्यांना खूप केक आवडला हा. तर त्याचं डेकोरेशन पण थोडंसं लेमनचा यूज करूनच करायचं होतं आणि त्यांनी ना त्यांच्या हजबंडच्या बड्डेसाठी मागवला होता. स्पेशल खाण्यासाठी एक केक आणि दुसरा त्यांनी सेलिब्रेशनसाठी दुसरा पण एक केक मागवला होता. 2 केक मागवले होते टोटल. बघा ना, आजकाल पहिल्यांदा लोकांना एक केक मिळत नव्हता, आता 2-2, 3-3 केक लोक मागवतात, म्हणजे 2-2 फ्लेवरमध्ये पाहिजे. तर ना तो पण केक 1 kgचा होता, दुसरा बनवलेला तो मी, आणि हा होता हाफ kgचा. तर ह्याला मी नॉर्मल आपली 3 लेअरमध्ये आयसिंग करून घेतले, कारण थोडीशी हाईट पाहिजे होती, म्हणून ना मी हा 4 इंचच्या टीनमध्येच हा केक बेक केला होता. आणि नक्कीच मी तुम्हाला स्पॉनची ना रेसिपी नक्की शेअर करणार आहे. तर तुम्ही मला ना कमेंट करायला जरूर काही ते विसरू नका. नक्की कमेंट करा आणि मला सांगा की हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं. आणि स्पॉनची पण रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की सांगेन, जर तुम्ही मला खूप साऱ्या कमेंट केल्या आणि विचारलं तर. आणि काही मिस्टेक असेल तर तुम्ही सांगायला काही हरकत नाही, कारण कसं असतं, काही चुकलं तर आपण ती गोष्ट सुधारतो ना. तर हे मी खूप सारे लिंबू घेतले होते. ॲक्च्युली ह्याला थोडेसे कच्चे लिंबू पाहिजे, कारण जर पिकलेले लिंबू घेतले ना तुम्ही तर थोडासा ज्यूस बाहेर येतो. तरी पण काय करणार, काम चालवावं लागलं. माझ्याकडे जेवढे लिंबू होते ते मी कट करून घेतले, असे राऊंड शेपमध्ये काही आणि काही हाफ सर्कलमध्ये, आणि थोडंसं असं डेकोरेशन केलं. त्यांनी मला फोटो पाठवला तर त्याच्यानुसार, आणि काय थोडेसे लेमनचेच पानं लावले, जे डेकोरेशन जसं गुलाब लावतो, गुलाबाची फुलं लावतो आणि त्याला गुलाबाच्या झाडाचीच पानं लावतो ना, तसंच मी केलं की थोडंसं फ्रेश ह्याचे पानं पण लावले डेकोरेशन करताना. खूप छान वाटत होतं, ग्रीन असं मला, म्हणजे केक तसं छान वाटत होता. मी जर हा व्हाईट कलरमध्ये बनवला असता ना केक तर आणखीन छान उठून दिसला असता, पण माझं जरा ह्याच्यामध्ये चुकलं की मी थोडासा ऑरेंज शेड दिला केक बेसला. तर काही हरकत नाही, पण केक तसा खूप सुंदर बनला होता. थोडंसं मी त्याला स्प्रिंकल वगैरे गोल्डन स्टोन टाकले, नंतर बड्डे टॅग लावून वगैरे डेकोरेट केलं. तर कंप्लीट झाल्यानंतर तर मला पण आवडला खूप, पण मला थोडी भीती होती की मी लेमन झिस्ट वगैरे यूज केला, केक कसा लागतो. कधी कडवट लागण्याचे चान्सेस असतात ना, त्यामुळे लेमन झिस्ट वापरतो ना तेव्हा आपण नुसतं वरचं ते ह्याने हे करायचं असतं, किसनीने वरचा पार्ट घ्यायचा असतो, वाईट बिलकुल पार्ट नाही घ्यायचा, तो कडवट लागतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि मला सांगा की मी मराठीमध्येच व्हिडिओ करायला पाहिजेत की हिंदीमध्ये. तर मी हे मराठीमध्ये बोलले आहे या व्हिडिओला. तर नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. तब तक सांगा मला हा केक तुम्हाला कसा वाटला, माझं डेकोरेशन वगैरे, म्हणजे एकदम तसा सुंदर दिसत होता, ह्याच्यामध्ये काही कमी नव्हती केली मी. आणि याला मी चार्ज ना किती केलं होतं, चार्ज मी ह्याला 550 रुपये केलं होतं हाफ kgला, कारण लिंबू लावायचे होते आपल्याला वगैरे, म्हणून मी ह्याला थोडासा चार्ज घेतला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय फ्रेंड.